तुम्ही असं बोलला, तुम्ही तसं बोलला, तुम्ही किती बोलला, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. ते बिचारे भाऊजी तर झोपेत न उठणार, त्यांना किती वाईट वाटत होतं माहितीये का राधिका चालली म्हणून. एवढ्या जात नव्हती, तुम्ही त्याला लय ठुस केलं त्यामुळे ती चालली आहे. उगी आपली शायनिंग आणायची लय कामाची असल्यासारखी. राधिकाला म्हणलं कॅन्सल, तुझं जायचं, पप्पा काही येत नाही तुला घ्यायला. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आज राधा वेगळी दिसते की नाही? असं कसं नाही, मग अशी जास्त टवटवीते. रोज सकाळी सकाळी तिला कसं तरी होतं, ते आज होत नाहीये कारण की ती आज जाणार आहे माहेराला. तिचे पप्पा तिला घ्यायला येणार आहेत आणि तिचे पप्पा येतील 11-12च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर ती जाईल. किती दिवस जाणार आहेस का? बिचारी किती बारीक आवाजात सांगते, 8 दिवस जाणार आहे. किती दिवस जाणार आहे? राहिलेतच किती. तर त्याच्यामुळे नाही, 15 दिवस राहिलेत की ग. नाही, 15 दिवस. हे माझं काय ना, मी राहा म्हणते, तिलाच राहू वाटत नाही. आपण काय करायचं? भाऊजी सुद्धा आमच्या म्हणत होते जा जा, बळत चालली, नको म्हणत होते. खरे की नाही? चला, तर तुम्हाला हा आजचा आपला ब्लॉग नेहमीप्रमाणेच खूप जास्त आवडणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. बोल की आता, तुम्हाला ते कॅमेरा बंद केलं की नाही मग मला बडाबडा करते काय, आणि जोपर्यंत कॅमेरा चालू आहे की नाही तोपर्यंत अशी नुसती ग बसते, हसते आणि नुसती अशी काहीतरी म्हणत विचार करत असते. आणि मी जे काही तुम्हाला बोलते ना, मग त्याच्याशी रिलेटेड ती मला बोलते. तुम्ही असं बोलला, तुम्ही तसं बोलला, तुम्ही किती बोलला, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. चला उठा. आमचा स्वयंपाक झाला माहिती का, निम्मा अर्धा. आम्ही कधी उठलोय? कधी उठले? लवकर. हा, मी मला हिला घालवायचं म्हणून मी लवकर उठले माहिती का. मला एकदाच हाकलून दिलं म्हणजे आणि हा मला घालवायला बसले. मी नाही, माझं काही सुद्धा नाही. उलट मला वाटतं हिनं जाऊ नये. पण सई राणा खूप खुश आहेत काकी जाणार आहे म्हणून, कारण की त्यांना अजिबात आता 8 दिवस त्यांना कोणही रागवणार नाहीये, कोणी काहीही केलं तरी काही बोलणार नाही. आणि राधिकाची रूम मेन म्हणजे त्याच्यावरती त्यांची जप्ती असणार आहे, त्यामुळे ते खुश आहे. त्यांच्या रूम मध्ये हाकलतात आणि आमच्या रूम मध्ये त्याच्यामुळे मी काही बोलत नाही माहितीये का, म्हणजे लय गुण आहेत तुम्हाला सांगते. तसं नाही की मी म्हणत नाही तिकडे जाऊन राडा करा, खेळा. राडा नाही, खेळायला माझा अर्थातच लहान लेकरं म्हणल्यावर तसंच करणार आहेत. उलट आता ही तरी लेकरं थोडीशी मोठी झाली, आता ही झालं की परत पहिल्यापासून सगळं माहितीये का, सगळं ते शीश बाळूत्यापासून परत सगळं. तर आता आहे की नाही, एकतर तिला जायची गडबड म्हणजे पप्पा येणार आहेत, स्वयंपाक तसं झालेला आहे, पण असतातच तरी इतर पण कामं. आणि मला केक शिजायला टाकायचे रेग्युलरचे. इतर वेळेस ठीक आहे, पण ज्यावेळेस अशी गडबड असते किंवा काहीतरी काम आपल्याला पटकन उरकायचं असतं की नाही, तर त्यावेळेस आहे ना, हा अगारोचा रॉयल स्टँड मिक्सर मला खूप उपयोगी ठरतो. केकच्या बाबतीत कसं आहे माहिती आहे का, हा 2 in 1 आहे बरं का. म्हणजे आता इथं मी केकचं बॅटर तयार करते आणि सेम याच भांड्यामध्ये परत नंतर मी क्रीम पण फेटू शकते, तर त्याच्यामुळे मदत होते किंवा आपलं जे काम आहे ना ते पटकन होतं. मी अर्धा किलोचा केक शिजायला टाकते. जर तुम्हाला सुद्धा हा स्टँड मिक्सर हवा असेल ना, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही चेक करू शकता. काल तुम्ही जर माझं इन्स्टाचं पेज पाहिलं असेल तर तो जवळजवळ 3 किलोचा केक होता आणि त्याचं जे बॅटर आहे ना ते मी याच्यातच तयार केलं होतं, कारण की अर्थातच 3 किलोचा केक म्हटल्यानंतर आहे ना ते काय होतं, आपले हात दुखून येतात हे बॅटर तयार करताना. तर मला इथं पायनॅपल फ्लेवरचा केक करायचा आहे. अगोदर थोडंसं मिक्स करायचं आणि मग नंतर हे फ्लेवर आणि हा कलर टाकायचा, म्हणजे ते व्यवस्थित असं फेटलं जातं. बॅटर आपलं छान अशा पद्धतीनं तयार झाले. टीनला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं. आता मला एक पायनॅपल फ्लेवरचा करायचा आहे आणि दुसरा चॉकलेट फ्लेवरचा, त्यामुळे आता आपण चॉकलेट फ्लेवरची लादी शिजण्यासाठी टाकतोय.
सईचं आणखी तेच चाललंय. तीस मिनिटाचा टायमिंग लावलाय. तर बघा अगदी छान अशा पद्धतीने आपले केक बेक झाले. अजिबात केक कुठेही आपले असे खाली बसले नाहीत किंवा वर आलेले नाहीत. ते बिचारे भाऊजी तर झोपेतनं उठणार, त्यांना किती वाईट वाटत होतं माहितीये का राधिका चालली म्हणून. मग काय तर त्यांना दुकानीत जाऊ वाटना. डॅडींची कामं किती करते काय हप्त्याला. कसं आहे सईचा गल्ला बघितला का. गेल्या वेळेस आम्ही तुळजापूरला गेलतो ना, तिथनं आणलेलं आहे. हा सत्य सई सगळ्यांकडनं पैसे ढापती म्हणून तिचा गल्ला इतका पटकन भरला. आमचा का बरं भरत नाही. माझा तर आहे ना सईपेक्षा छोटा गल्ला आहे तरी माझा भरला नाही. तुझा कसं काय भरला. फोडायचं नाही, ते लाकडी आहे. आईचा देवावरचा विश्वास. देवावर विश्वास असेल तर बोलतो, नाही तर काहीच नाही. सईनी ह्या वेळेस आहे ना सगळे देवाचे पैसे ढापलेत. गेल्या वेळेचे पैसे सगळे कुठे गेले. हा आहे ना मला असा म्हणजे तिथं त्यामुळेच आवडला माहितीये का. आपण इतर प्लॅस्टिकचे किंवा इतर मातीचे जे डबे घेतो ना ते आपल्याला फोडावेच लागतात, पण हे अशा पद्धतीने हे स्क्रू आहे. एका ह्याला कुलूप होतं पण मी कुलपाचा मुद्दाम घेतला नाही, कारण की चावी हरवली की ते खराब होतं. अहो मी तेच विचार करत होते मग असे. अरे देवा फुटला आता फुटला नाही कसं आहे. चाकू आण सई, चाकू आण. चाकूने असं नुसतं हा नाही आता फोडावंच लागते. ते असं हे करावं लागेल ओपन केल्यासारखं. पाय आधीच दुखतोय, पायावर काय करू नका. होय बरोबरच आहे. नाही ना असं हे केलं तर नाही. आई येऊ नाही पण आता काय ग आहे का नाही. किती पाणी नकोय, पाणी नोट पण भिजल ना. पण त्या माणसाकडनं आपण खोलून बघायला पाहिजे होतं का कसं खोलायचंय. असं पूर्ण फिट केलेलं हे निघतंय बरं का साईडच. ठीक आहे छान. चाकू लागला हाताला. चाकू मोडलं असं. हल्लं का. हल्लं सही हल्लं. साईडला सरकतंय का. हा नाही नाही इथनच वाजलं. अरे हे का नाही. परतच्या वेळेस देवाला गेल्यावर त्या बाईला बोलू आपण. काय बोलतात. अरे ही तर नुसतंच हे दिलंय. तू करलाय अरे किती माणसं पण आगाव असतात ना. चिटकून पॅक केलं ते हे का नाही. नुसतं स्क्रू दिलंय. ए सही थांबते आता सगळंच काढू देत. आता हे सगळंच काढू देत. इथलं एवढी एक साईड तरी काढा. बघा की चिटकून होतं की परत. मग असं चिटकून काय उपयोग आहे. ते त्याच ते चिटकायचं नसतं फक्त. ठीक आहे चिटकायचं नसतं. नाही का नाही. काय इथं पूर्ण पॅक करून टाकलंय. हा इथं असं स्क्रू लावलेलं असताना ठेवलं की झालं. त्यांनी काय केलंय सगळंच फिरवलं ना असंही केलं परत. ते लक्षात नाही आलं त्यांचं सपोर्ट करा.
दर्शक घ्या. अरे थांब ताटांचं एक म्हणजे असं ते व्यवस्थित हे होतं पण अगं सई ताट आण ना कशाला कोण घेते आमचेच पैसे आहेत ते लग्नातल्या पाया पडणीचे ते आतापासून गोळा करते ग अगं मोठं आणखी तुमचा घालला का कपाटाचा हा वडापाव तळत होते की नाही हे तळत म्हणजे विकत होते वर्ष दीड वर्ष काढलंच नाही परत असं होतं की direct असं. इकडे काढ ना सही जेवढे पैसे त्यापेक्षा चिल्लर जास्त भरली का त्यांनीच वजन लागत होतं त्याला अगं नोट नोट घ्यायची काकाकडनं घेतलं काकाला मागायचं ए काकांना तू 10 रुपये दिले असतील तर काका त्याच्या बदल्यात 20 रुपये घेणारच आहे गल्ला फोडल्यावर सेविंग केलं ना सईची चिल्लर कसं आहे होय सही सही 500 आहे काय सही त्याच्यात खतम टाटा बाय बाय सहीचे पैसे आणि एवढ्याचाच घाललाय किती आहेत सई कुठे व्हायचं ए बरं काकीकडे दे जाऊ दे ना तुझं ना माझं काकीकडे दे जाऊ दे काय कर 1000 रुपये दे सही आणि प्रत्येक महिन्याला 10 रुपये द्यायचं राईट हा मी ना महिन्याला 1000ला 500 रुपये द्या किती पाहिजे तुला महिन्याला हा 1000 2000 पैसे तुमच्या नोटा बघून घ्या कुठल्यात ते काकांनीच दिली असेल नाही तर नानांनी दिली का बघा काका काही नानांनी दिली का बघ फटके नोट चिल्लर घेऊन जा दुकानात आणि 50 रुपयाची चिल्लर असली सई 10 रुपये होय सई 50 रुपयाची चिल्लर असली की त्यांना माझ्या 100ची कोरी करकरीत नोट द्या हा त्यांना चिल्लरच नसते सई दुकानी त्यांना चिल्लर लय लागते माहिती का बेक बे बे 2 4 बे 6 बे 8 बे 5 10 बे 12 बे 14 बे 16 92 18 92 20 हां हे 10 करू आपण 1 2 3 4 5 दर त्याला रानू असं बिचारा किती वेळ झाला गुणगुण करतोय माहितीये का राम त्या सायकलला इतका झोपतो का नाही की नाही रानू बघ त्याच्यावर हवा तरी घुसतीये का रे हा आणि ते सायकल चालव ना हवा कमी होते फुटल परत टायर बघ भरली का टायर फोडता का तुम्ही अक्ष बघा 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 म्हणतीये मी कस काय लूज झाली कशी काय लूज झाली मग आता काय करावं लागेल एवढ्या जात नव्हती तुम्ही त्याला लय ठुस केलं त्यामुळे ती चालली आहे बघा की एवढं मोठं टायर आहे ती एवढं फास्ट त्याला हवा भरायला का आली इतक्या लवकर काय केलं काय सांग एवढ्या तासाभरात तू दुकानी घे आपली शायनिंग आणायची लय कामाची असल्यासारखी काय काय केलं तिथं जाऊन सांग बरं गप्पा मारून आली भाऊजींना जाऊन नुसत्या खरं आहे नाही मला माहितीये काहीतरी होतं म्हणूनच तू गेलती मग काय एवढं तुला आता पंढरपूरला जायचं तर एवढं काय नेटा होता दुकानी जायचं
आता त्यांनी मला सांगितलं तर लय झालं मग तर तसं. आले बघा या खूप उशीर झाला हो तुम्हाला. गाडीच मिळेल मला गाडी होय सगळ्या जागा उभा पुढे जाणार गाडी मी स्टँडला आणून नंदुरबार गाडी दिली मग 9ला गाडी. राधिकाला म्हणलं कॅन्सल तुझं जायचं. पप्पा काही येत नाही तुला घ्यायला. राणा मग काय राहणार आले का बाबा? हा शाळेत गेला नाही तुम्ही यायचे म्हणून. मग काय तर बरं ना तुला पेढा खायचा ना? हो पेढा आणला काल, पेढ्यासाठी रुसला होता राणा. पेढा आणलाय तुला. मग काय तर आमची बाळा आली. काय नाव त्याचं? हा, बरं. काय तुटी खा खा अरे तेच म्हणत राधिकाच्या पप्पानी आहे ना सगळं राधिकाच्या आवडीचं आणलंय, पण बिचारी हे तुम्हाला ए, बिचारी तिथे आम्ही जाणार होय. राधिका गेली की आमची लई पार्टी माहितीये का, ही गेल्यावर आम्ही पार्टी करणार आहे. रानू बिचारी पप्पा यायचे तरी खाऊन मोकळी झाली माहितीये का. जायचंय म्हणून. राधा निघाली पंढरीला. धरा थांब. कुठे चप्पल घ्यायला काय लवकर येऊ नका म्हणा. नाही होय रानू, अरे बाबांना तरी जाऊ द्यायचं आधी. रानू सगळेजण न्यायला घ्यायलाच बसले तर. बरं, कधी येणार तू? कधी येणार आहे सांग की. 5 दिवसांनी. 5 दिवसांनी. त्याचे पेढे संपले की येतोय तो. काय की नाही रे रानू. सकाळी म्हणलं सांगायचं पिढं तर म्हणलं मनाने आणते ना बाबा. चल काका चल माघारी. जा काकांबरोबर जा तू काकीला सोडवायला आणि रिटर्न ये परत. अरे इथं कर मिळेल. पण एवढं करूस तर बाहेर जाऊन हवा माराव की नाही. हा बर ए राधा तुला कशी बोलते. थांब त्या गाडीची चावी आणते त्यातले घे चप्पल. बाय. झोपू नको येताना गाडीवर. चला बाय. राधिका तर गेली, पण आता मला बरंच काम आहे आणि त्यातनं तुम्हाला सांगू का निम्मा दिवस तर इथंच गेलाय. म्हणजे मला वाटतंय 2 का 2:30चा टायमिंग झालेला आहे आणि मला 2 केक करायचे, ज्याची मला म्हणजे उद्याची ऑर्डर आहे ती, पण बाहेर गावी जाणार आहे तर त्यामुळे मला ते आजच तयार करून ठेवावं लागणार आहे. पटकन केकच्या नादी लागून हे काही नाही, हे असंच ठेवायचं खरं तर, हे नंतर करायचं कारण की आपण हे बघत ते करतोय ना, म्हणजे दोन्ही सोबत झालं पाहिजे. त्यामुळे हे असं बाहेर नेऊन ठेवायचं.